आम्ही बऱ्याच वर्षानंतर गावी आलो होतो. मी आता 25 वर्षाचा झालो होतो. गावी आल्यावर मी मावशीच्या घरीच थांबलो होतो. कारण तीच घर मोठ होत. तिथे मला मावशीने एक स्पेशल खोली दिली होती. आई बाबा प्रत्येक नातेवाईकाच्या घरी जात होते. कधी मामा तर कधी काकू. असे ते प्रत्येकाकडे फिरत होते. मला मात्र मावशीच्या घरी फार कम्फर्टेबल वाटत होत. त्यामुळे मी तिच्या घरीच थांबलो होतो. मावशीला एक मुलगी होती. तीही शिक्षणासाठी बाहेरगावी होती. काका दुबईला नोकरीला होता. तो 4 वर्षानंतर एकदा घरी यायचा. मावशी 40 वर्षाची असूनही अगदी तरुण दिसायची. मावशीने मला पाहताच गळे लावल होत. ती म्हणाली की, संकेत तू फार मोठा झाला आहेस. आई बाबा 2 दिवस मावशीच्या घरी राहून लगेच मामाच्या घरी गेले होते. मामा दुसऱ्या गावात राहत होता. आई मला त्यांच्यासोबत मामाच्या घरी जायला आग्रह करू लागली. पण मी तिला नकार दिला. कारण मला सारखा प्रवास करायला नको होत. मग आई बाबा ड्रायव्हरला सोबत घेऊन मामाच्या घरी गेले. मी मात्र मावशीकडेच थांबलो होतो. मी मावशीला म्हणालो, मावशी मी तुला विचारताच इथे थांबलोय. तुला काही हरकत तर नाही ना? मी बोलताच मावशी माझ्या गालावरून हात फिरवतच म्हणाली की, नाही रे संकेत, मला कशाला त्रास होईल. 4 दिवस माझ्यासोबत कोणी गप्पा गोष्टी करण्यासाठी माझ्याजवळ आहे म्हटल्यावर माझ्यासाठी चांगलंच आहे. तुझे काका तर 4 वर्षानंतर एकदा घरी येतात. आता त्यांची कमी तूच भरून काढ. म्हणून मावशी आत घरात गेली. मीही तिच्या मागे गेलो. ती माझी सख्खी मावशी नव्हती. आईची ती मामे बहीण होती. पण ती माझा लाड सख्यापेक्षा जास्त करत होती. मावशीने मला विचारून माझ्या आवडीच्या पदार्थांची लिस्ट तयार केली होती. आज तिने माझ्या आवडीची पनीर बिर्याणी बनवली होती. ती माझ्या आईप्रमाणे माझ्या आवडी निवडीची काळजी घेत होती. बघता बघता मावशीकडे मला 2 दिवस झाले होते. मी तिच्या घरीही माझ्या घराप्रमाणे वावरत होतो. दिवसभर मी हाफमध्ये असायचो. मावशीच्या घरी एसी नव्हता आणि मला एसीची सवय होती, पण तिच्या घरी कूलर होता, त्यामुळे थोड ठीक होत. रात्री मला अंघोळ केल्याशिवाय तिकडे झोपच येत नसायची. कारण तिथे गरमच एवढं व्हायचं की बोलायलाच नको. एके दिवशी मी रात्री अंघोळ करून बाथरूम मधून बाहेर आलो. तेव्हा मी कंबरेवर टॉवेल गुंडाळून होतो. मी टी-शर्टही घातला नव्हता. माझ्या खोलीतून मी तसाच बाहेर आलो. मी टीव्ही सुरू केला व माझ्या केसातून हात फिरवू लागलो. उघड्या अंगावर वर फॅनची गार हवा छान वाटत होती. त्यामुळे मी डोळे बंद करून हवेचा आनंद घेत होतो. अचानक मला माझ्या ॲब्सवरून हात फिरताना जाणवला. मी घाबरून डोळे उघडले व मागे सोफ्यावर जाऊन पडलो. मावशी ही माझ्या अंगावर येऊन पडली होती. ती तेव्हा माझ्या फारच जवळ होती. मी तिचा हात पकडून तिला माझ्यापासून लांब केलं व मीही उठून बसलो. मी तिला म्हणालो की, मावशी अग हे काय होत? तेव्हा ती म्हणाली, अरे मी तुझी चिमटी काढून तुझी मस्करी करायला गेले. पण तू एकदम दचकला आणि तुझ्या बरोबर माझाही तोल गेला. तीच बोल ऐकून आम्ही दोघेही हसू लागलो. मावशीने माझ्या केसातून हात फिरवला. तेव्हा ती म्हणाली, काय रे संकेत, हे तुझे केस पूर्ण ओलेच आहेत आणि तू तसाच हवेत उभा आहेस. अशाने तुला सर्दी होईल आणि मी तुझे केस छान पुसून देते. मावशी आत खोलीत जाऊन एक नवीन टॉवेल घेऊन आली. तिने मला तिच्या मांडी जवळ खाली बसवलं आणि ती माझे केस पुसू लागली. केस कोरडे पुसून झाल्यावर तिने माझी ओली पाठही मला पुसून दिली. मावशी माझ्या ॲब्सकडे एकटक निरखून पाहत होती. नंतर मी तिला गुड नाईट बोलून माझ्या खोलीत निघून गेलो. दररोज मला सकाळी व्यायामाची सवय होती. त्यामुळे सकाळी लवकर उठून मी व्यायाम करण्यासाठी टेरेसवर जात असायचो.
त्या दिवशी सकाळी मी व्यायाम करत होतो. मी पूर्णपणे घामाने चिंब भिजलो होतो. काही वेळात मावशी शर्ट घालून टेरेसवर आली. ती मला म्हणाली की आजपासून तू इथे आहेस तोपर्यंत मीही तुझ्या सोबत व्यायाम करेल. मावशीला मी टेरेसवर थोड पळायला सांगितलं. पळत असताना तीच शरीर फार हालत होत. त्यामुळे मावशी थोड्या थोड्या वेळाने थांबत होती. तेव्हा मी तिला म्हणालो की मावशी आजच्या दिवस थांबून घे. व्यायाम करताना थोडे फिट कपडे घालायचे असतात. लेडीजचे तसे कपडे मार्केटमध्ये मिळतात. ते कपडे घेऊन ये, त्यानंतर तुला व्यायाम करताना कसलाही त्रास होणार नाही. तेव्हा मावशी म्हणाली की तू माझ्या सोबत मार्केटमध्ये चल. तुझ्या हातानेच तू मला ते कपडे खरेदी करून दे. मावशीला कदाचित समजल नव्हत की मी कोणत्या कपड्यांबद्दल बोलतोय. मला तिच्या सोबत ते कपडे खरेदी करायला जायला लाज वाटत होती. पण आता तिला माहित नसल्यामुळे मला तिच्या सोबत जावं लागलं. दुपारी मार्केटमध्ये आम्ही जायला निघालो. मावशीकडे तिची स्कूटी होती. मावशी मला डबल सीट बसवून मार्केटमध्ये घेऊन आली होती. मावशीने मला बरोबर एक लेडीज स्पेशल कपड्याच्या दुकानात आणलं होत. म्हणजे मी कोणत्या कपड्याबद्दल बोलत होतो हे तिला चांगलंच ठाऊक होत. मावशीने मला तिच्या कपड्यांचं माप सांगितलं व तिने मला ते कपडे घ्यायला त्या दुकानात पाठवलं. याआधी मी बायकांचे असे कपडे घ्यायला कधीच गेलो नव्हतो. अजून तर मी गर्लफ्रेंडही बनवली नव्हती. फक्त माझ्या काही मैत्रिणी होत्या आणि शहरात मुली सगळं काही ओपनली बोलत असतात. त्यामुळे मला या थोड्या फार गोष्टी माहीत होत्या, कारण जिममध्येही माझ्या काही मैत्रिणी होत्या. एकदा याविषयी त्यांची माझ्यासमोरच चर्चा सुरू होती. मावशीचे ते कपडे घेऊन मी दुकानातून बाहेर आलो तेव्हा मावशी म्हणाली की इथे समोरच छान लस्सी मिळते, आपण लस्सी घेऊयात आणि मग घरी निघूयात. मग मावशी सोबत मी लस्सी घ्यायला गेलो. तिथे मावशीला तिची कोणी मैत्रीण भेटली. मला मावशी सोबत पाहून तिची मैत्रीण मावशीला माझ्याबद्दल विचारू लागली. तर मावशीने तिच्या मैत्रिणीला सांगितलं की हा माझा मित्र आहे. मी तेव्हा मावशीकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होतो. मावशीने तिच्या मैत्रिणी समोर माझा हात पकडला व आम्ही घरी जायला निघालो. येत्या वेळी मावशीने गाडी चालवली. आता मात्र ती माझ्या हातात गाडी देऊन माझ्या मागे बसली होती. बसताच तिने माझ्या खांद्यावर हात ठेवले. मावशी अशी का वागत होती मला काही समजत नव्हतं. घरी येताच मी तिला विचारलं की मावशी तू तुझ्या मैत्रिणीला असं का सांगितलंस की मी तुझा मित्र आहे. तेव्हा मावशी बोलू लागली की अरे माझ्या त्या मैत्रिणी माझ्यावर फार जळतात, म्हणून मी अजून त्यांच्या आगीत भर पडावी म्हणून बोलले. आणि तुला माझा मित्र व्हायला आवडणार नाही का? हो नक्कीच आवडेल. मी असं बोलताच मावशीने स्मित हास्य दिलं आणि ती आत तिच्या खोलीत गेली. मी सुद्धा माझ्या खोलीत गेलो. पुढच्या काही वेळातच मला मावशीचा आवाज आला. तिने मला तिच्या खोलीत बोलावलं होतं. ती म्हणाली की काही वेळ तू माझ्या खोलीत बस, मला फार एकटं वाटते. मी मावशीकडे बसलो होतो. ती मला तिच्या फोनमधील तिचे फोटो दाखवत होती. अचानक तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. मावशी ढसाढसा रडू लागली. मला तिच्या रडण्याचं कारण काही लक्षात येत नव्हतं. पण तिला शांत करण्यासाठी मी तिच्या जवळ जाऊन बसलो. तीच सांत्वन करत असताना तिने माझ्या खांद्यावर तीच डोकं ठेवलं. ती थोडी शांत झाल्यावर मी तिला तीच रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली की संकेत मला या घरात फार एकटं वाटत. माझा नवरा बाहेर देशात नोकरीला आहे, मुलगी दुसऱ्या शहरात शिकायला आहे. माझ्याने एकटं राहील जात नाही. माझ्याही काही इच्छा आहे. तुझ्या मावसाने मला कधी समजूनच घेतलं नाहीये. एक मुलगी झाली त्यानंतर तर आमच्यात नवरा बायको सारखे काहीच रिलेशन राहिले नाहीये. कारण लगेचच तुझे मावसा नोकरीसाठी दुबईला गेले. आताच तूच सांग मी एवढी म्हातारी झाली आहे का? तेव्हा मी मावशीला म्हणालो की
मावशी तू फार सुंदर आहेस, गाढवाला गुळाची चव काय अस मांसांत झालंय. पण तू कसली चिंता करू नकोस. काही वर्षात त्यांना घरी परत यावंच लागेल. तोपर्यंत तू तुझ आयुष्य चांगल जगून घे. मावसा आले की तुला त्यांचीच खातिरदारी करावी लागेल. मी मावशीला गप्पामध्ये गुंतवल. ती तीच दुःख विसरली. मला सकाळी जाग आली तेव्हा मला माझ्या शेजारी मावशी दिसली नव्हती. मी उठून बाहेर गेलो तेव्हा ती किचनमध्ये काम करताना दिसली. मी ब्रश करण्यासाठी माझ्या खोलीत निघून गेलो. त्यानंतर मी व्यायाम केला. मला व्यायामासाठी जाताना पाहून मावशीही माझ्या मागे आली होती. आज मी तिला काही नवीन व्यायामाचे प्रकार शिकवले होते. व्यायाम झाल्यावर मी पोटभर नाश्ता केला. मावशीच्या घरी मला पाहिजे ते मिळत होत. आई बाबा अजून फिरतीवरच होते. असेच पुढचे काही दिवस गेले. मागच्या 2 दिवसापासून मी मावशीच्या खोलीत झोपत होतो. कारण माझ्या खोलीतला कूलर बंद झाला होता. गार हवेशिवाय रात्रीची झोप येणं अवघड होत. मावशीच्या खोलीत मला एक वेगळाच आराम मिळत होता. मी आठवड्यातून एकदा पूर्ण अंगाला तेल मालिश करायचो. शहरात तर मसाज सेंटरमध्ये जाऊन मी मसाज काय करत असायचो. आता ही माझ्या शरीराला मसाजची गरज भासत होती. त्यामुळे मी मावशीला म्हणालो की मावशी तुझ्या गावात मसाज सेंटर कुठे आहे हे मला सांग. तेव्हा मावशी म्हणाली की अरे बाहेर जायची काय गरज आहे. मी आहे ना, मी तुला मसाज करून देते. माझाही पार्लरचा कोर्स पूर्ण झाला आहे. मी फक्त पार्लर चालवत नाही. मावशीने मला मसाज सेंटरचा पत्ता काही सांगितला नव्हता. ती मला तिच्या हाताने मसाज करून देऊ लागली. तिने तिच्या हाताने कोमट तेल माझ्या पाठीवर घातलं व ती तिच्या दोन्ही हाताने मसाज करू लागली. तिचे हात कधी मऊ लागत होते तर कधी कडक वाटत होते. पण मसाज मात्र ती फार छान देत होती. ती मसाज करत असताना मला कधी झोप आली मला कळलंही नाही. मी जेव्हा उठलो तेव्हा मला मावशीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. ती माझ्या शेजारी बसून रडत होती. तिच्या साडीचा पदरही सुटला होता. तिला रडताना पाहून मी फार घाबरलो होतो. तिची ती अवस्था फार वेगळी झाली होती. मी तिला म्हणालो की मावशी काय झालं, तू अशी रडत का आहेस, तुला पुन्हा एकटं वाटते का. मी असं बोलताच मावशी म्हणाली, नाही संकेत, आज तर माझा एकटेपणा दूर झाला आहे. असं म्हणून तिने मला मिठी मारली. मी तिला माझ्या मिठीतून बाजूला केल व मी तिला म्हणालो की मावशी तू असं कोड्यात काय बोलतेस, मला तर काहीच समजत नाहीये. तू रडण आधी थांबव, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. मी बेडवरून उठणार तोच मावशीने माझा हात पकडला. ती पुन्हा येऊन मला बिलगली. ती म्हणाली की संकेत, आपल्यात आता खूप काही झालं आहे. तू थोड्या वेळापूर्वी तुझ भान हरपून बसला होता. मी तुला खूप थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू माझ काहीही ऐकलं नाहीस आणि आपल्यातील सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. मावशीने मला तिच्या मानेवरील निशाण दाखवले. ती म्हणाली, आज तू जरा जास्तच वेगळ्या मूडमध्ये होतास. तीच बोलणं ऐकून मी हादरलो होतो. माझ्याने हे काय झालं होतं. मी बेडवरून झटक्यात उठलो. मावशी पुढे म्हणाली की संकेत, अरे लाजतोयस काय, हे तर मागच्या कितीतरी रात्रीपासून सुरू आहे. तू जेव्हापासून माझ्या खोलीत झोपायला सुरू केलं आहेस तेव्हापासून एक रात्रही तू थांबला नाहीयेस. रात्री मजा करतोस आणि सकाळ झाली की अजिबात काहीच दर्शवत नाहीस. त्यामुळे मी सुद्धा काहीही दर्शवत नाही. पण तुझ्या सोबत वेळ घालवून मला खूप आनंद मिळालाय. माझा एकटेपणा तू चांगला समजून घेतलास. तुझ्यासारखा मला समजून घेणारा आजपर्यंत कोणीही भेटला नाहीये. मावशी ते काय बोलत होती, मला तर ते ऐकून चक्कर येऊ लागल्या होत्या. मी तिथून माझ्या खोलीत निघू लागलो. तेव्हा मावशीला मळमळू लागलं.
ती धावतच बाथरूम मध्ये गेली. मावशी बाथरूम मधून बाहेर आली तेव्हा माझ्याकडे बघून ती हसती म्हणाली की, संकेत तू बाबा आणि मी आई होणार आहे. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी मावशीला म्हणालो, मावशी तुला हे सगळं बोलताना काहीच कस वाटत नाहीये. तू हे सगळं बिनधास्तपणे बोलत आहेस. मला तर काय करावं काहीच सुचत नव्हतं. मी माझ्या खोलीत निघून गेलो. बाथरूम मध्ये शॉवर सुरू करून मी कितीतरी वेळ तसाच तिथे बसून होतो. काही वेळाने मावशीने बाथरूमचा दरवाजा वाजवला. तेव्हा मी भानावर आलो. आज मी मावशीच्या खोलीत चुकूनही झोपणार नव्हतो. बिना कूलर रात्रभर मी घामाने भिजलो असतो तरी मला चालणार होत. माझ जेवणाच ताट मावशी माझ्या खोलीत ठेवून गेली होती. मी एकही घास त्यातला खाल्ला नव्हता. मी मावशी सोबत जे करून बसलो होतो, जर का हे माझ्या आई बाबांना समजल तर काय होईल, मी या सगळ्या विचारात होतो. विचारात असताना कधी 12 वाजले हे मला समजलही नाही. शेवटी मी मावशी सोबत बोलायचं ठरवलं. मी मावशीच्या खोलीजवळ आलो तेव्हा मला ती फोनवर बोलताना दिसली. मला वाटलं ती मावसांसोबत बोलत असेल. ती फोनवर सोबत काय बोलत होती हे मला ऐकायचं होतं. कारण तिने मावसाला सगळं काही सांगितलं असतं तर माझ्या आई बाबांनाही सगळं समजलं असतं. मी तिच्या खोलीचा कानोसा घेऊ लागलो. मावशीच सगळं बोल्ड मी ऐकलं होत. आता मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी तेव्हा मावशीच्या खोलीत शिरलो. मला पाहून ती दचकली होती. मी तीच सगळं बोल्ड माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड केलं होतं. तिच्यासमोर जाऊन मी ती रेकॉर्डिंग चालू केली. तेव्हा मावशी सरळ माझ्या पायात येऊन पडली. ती म्हणाली की, संकेत मला माफ कर. तेव्हा मी रागातच म्हणालो, मावशी मला सगळं खरं सांग, तू असं का वागलीस. मी असं बोलताच ती बोलू लागली की, माझं एका मुलावर प्रेम आहे. तुषार त्याच नाव. तो आमच्या शेजारच्या घरी भाड्याने राहत होता. त्याची व माझी काही महिन्या पहिलेच ओळख झाली होती. माझा एकटेपणा माझ्याने सहन होत नव्हता. तशातच माझी व तुषारची भेट झाली. आमच्यात जवळीक वाढतच गेली आणि त्याच मलाही भान राहील नाही. मी त्याला रोज रात्री जाऊन भेटायचे. मी गरोदर आहे हे जेव्हा मी तुषारला सांगितलं तेव्हा तो खुश झाला होता. त्याने मला लग्नाचं वचनही दिलं होतं. पण अचानक तो काहीही पूर्वकल्पना देता अर्ध्या रात्री त्याच घर सोडून पळून गेला. मी मात्र मोठ्या संकटात अडकले होते. तुझ्याकडून मला काहीतरी मदत मिळेल म्हणून मी तुझ्याशी खोट बोलले की तू माझ्या सोबत काहीतरी केलं. मी मावशीच हेच सगळं बोल्ड काही वेळापूर्वी ऐकलं होत. ती तिच्या प्रियकराकडे प्रेमाची भीक मागत होती. मी तेव्हा तिला म्हणालो, मावशी खोट कितीही लपवलं तरी कधी ना कधी ते समोर येतच. ही असली बॅचलर मूल तुझ्यासारख्या लग्न झालेल्या महिलेशी लग्न कधीच करत नसतात. ते फक्त काही दिवस तुमचं सांत्वन करतात, खोट्या प्रेमाचा देखावा करतात आणि त्यांची हौस भागवून निघून जातात. तुम्ही मात्र घरातील गोष्टी चव्हाट्यावर नेऊन स्वतःच आयुष्य बर्बाद करून घेता. एका बायकोवर खरं प्रेम करणारा हा फक्त तिचा नवराच असतो. नवऱ्या व्यतिरिक्त जो कोणी पुरुष तिच्या आयुष्यात येतो तो फक्त त्याची हौस भागवून घेण्यासाठी. त्याला तुमच्या एकटेपणाशी, तुमच्या प्रेमाशी काहीही घेणं देणं नसतं. मावशीला हे सगळं समजायला फार वेळ झाला होता. पण तिला त्या गोष्टीचा फार पस्तावा होत होता. ती गर्भपात करण्यासाठी ज्या हॉस्पिटलमध्ये गेली तिथे तिच्या नव्याच्या जागी मी सही केली व तिला त्या संकटातून बाहेर पडायला मदत केली. मावशीने माझे आभार मानले व तिने मला वचन दिलं की आज नंतर मावसाशिवाय दुसऱ्या कुठल्याही पुरुषाचा विचार मनात आणणार नाही. तिच्याकडून वाचन घेऊन मी मावशीच गुपित गुपित म्हणूनच ठेवल. मंडळी, एखाद्या विवाहित स्त्रीवर तिच्या नवऱ्याएवढं प्रामाणिक आणि निखळ प्रेम दुसरा इतर कोणी पुरुष करूच शकत नाही. त्यामुळे माझा नवरा,
माझा देव म्हणून राहाल तर कधीच कुठल्या संकटात कुठलीही विवाहित स्त्री अडकणार नाही. जिथे नव्याचा हात सोडून चाललं तिथे नेहमीच फसवणूक होणार हे नक्की.